Good morning guys, welcome to my channel. This is my second day in Kashmir. तर आज आम्ही जाणार आहे सोनमर्गला जाणार आहे. तर सोबत राहा, बघत राहा, खूप छान छान व्ह्यूज दिसणार आहेत. आता पहिला आम्ही आलोय नाश्ता करायला. तर नाश्त्याला काय काय आहे? सांबार आहे, ॲपल आहे आणि चटणी आहे आणि एग्स पण आहेत, बॉइल्ड एग्स, पण मी एग्स नाही घेतले. आता मस्त पोटभर नाश्ता केलेला आहे आणि आता आम्ही निघणार आहे. ही गाडी आहे आमची, ह्या गाडीत बसून मस्त निघतो आहे. आता प्रत्येक स्पॉटचे आणि प्रत्येक व्ह्यूचे तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. गाईज आता आम्ही गाडीत बसलेलो आहे आणि निघालो आहे हॉटेलवरनं. हे बघा आमचं हॉटेल. आता आम्ही निघालो आहे. इकडची शेती बघा कशी आहे. हा इथला वॉटरफॉल आहे कुठला तरी, आम्ही थांबत नाही आहे, निघालो पुढं. हा इथला घाट आहे, घाटातून व्ह्यू बघा कसा दिसतो खालचा. मस्त वळण आहेत रोडला. हा इथून मेन सोनमर्गचा रोड चालू होतो. सिमेंटचा रोड आहे पूर्ण. हा इथला सोनमर्ग टनलच्या अलीकडचा फोटोचा पॉइंट आहे. तिथं आम्ही थांबणार आहे आता फोटोज काढायला. हाय सूरज, वेअर आर यू? बघू शकता तुम्ही कसलं भारी वातावरण आहे, कसलं भारी दिसतंय. समोर पूर्ण बर्फ आहे. लोक इथं फोटोज काढतायत. इथून सोनमर्गचा मेन टनल चालू होतो. ह्याच्या पुढचं जे दृश्य असतं ते खूप भारी असतं. आता टनलमध्ये आम्ही शिरलो. बघा आता टनल संपत आला आहे. दृश्य बघा फक्त आता, काय दृश्य आहे पुढं, जबरदस्त. असा बर्फ मी कधीच बघितला नव्हता गाईस. इथं एक छोटंसं गाव पण आहे. खाली गावाच्या बाजूला मस्त नदी पण आहे आणि बाजूने पूर्णच बर्फ. बघत राहा गाईस. जसं जसं पुढं चाललंय मी तसं तसं बर्फ वाढतच चाललाय. बघू शकता तुम्ही, लोक इथं आजूबाजूला रस्त्याच्या थांबून फोटोज काढतायत. गाईज आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे, सोनमर्ग. स्वर्ग सुख म्हणजे सोनमर्ग. बघा गाईज कसलं भारी वातावरण आहे. खूप छान वातावरण आहे. त्यात रम्या भाऊचे ग्लोव्ज घालायचे फक्त राहील. ग्लोव्ज घातले ना रम्या भाऊचे की एंड विषय. कोण आहे? रम्या भाऊ. रमेश डाईन. रम्या भाऊ. शाउट आउट टू रम्या भाऊ. आणि इथून आम्ही घोड्यावरती जवळपास 3-4 किलोमीटर वरती पुढे जाणार आहे. तिथं खूप जास्त स्नो आहे आणि तिथं आणि
आणि आणि इथं खूप जास्त बार्गनिंग करायला लागते. जवळपास त्यांनी आम्हाला 2,500 सांगितले होते शूज, जर्किंग आणि हॉर्सचे सगळे मिळून एकत्र. खूप जास्त बार्गनिंग स्किलवरती तुमच्या डिपेंड आहे, तुम्ही किती बार्गनिंग करता. आम्हाला तो 1,500 नेतो आहे, रिटर्न आणणार आहे. तिथे जाऊन किती वेळ पण तुम्ही थांबू शकता. आता आम्ही घोड्यावर बसलेलो आहे. इथून आम्ही सर्व चाललो आता घोड्यावर बसून वरती. खूप भारी वाटतंय. फर्स्ट टाइम घोड्यावर बसलोय, भीती पण वाटते. भैया इसका पैर का किधर है? पायाचं भेटत नव्हतं तरी म्हटलं असं का वाटतं. हे बघ, हिच्या डोक्याला फुल लावलंय. हाँ, गिरेगा नहीं ना भैया? गिरेगा नहीं ना? बघू शकता गाईज, खतरनाक अनुभव. डोळ्यातून पाणी पण यायला लागलंय आता माझ्या. थंडी पण जामलंय. हाताचे ग्लव्स काढलेत, खूप गार लागतंय. बाकी तो किती रे? काय करते? गोड फुल खतरनाक एक्सपिरियन्स आहे. लय खतरनाक एक्सपिरियन्स आहे हा. प्रत्येकाने घेतला पाहिजे हा एक्सपिरियन्स. थोडे पैसे घालवा पण हे नक्की करा. ऑटोमेटिक चालतं वैशू ते. हाँ, वो राइट साइड में लेफ्ट साइड में जाता है. धावू नको. आमच्या गावात हे धावायला लागले. धावतंय हे. उधर क्यों जा रहा है? इधर जाने का. यार इधर जा रहे हो. अरे पर वो बर्फ में जा रहा है, और रास्ता भटक रहा है. ये देखो इधर जा रहे हैं. मंगेश बोल. हे शिवी नाही द्यायची. सूरज भाऊ लाइफ एक्सपीरियंस है भाई. मला एकच भीती. हा भाई सारखा घरातल्या फ्रीज मध्ये पण नसतं एवढा साफ. माझ्या हातात आहे ना आकडायला लागलेत. आता लय खतरनाक विषय झाला. ब्लॉक करताना आला. घोड्याचा कंट्रोलच माझ्याकडे आता. कोणच कंट्रोल करत नाही घोड्याला, मीच कंट्रोल करतोय. अरे वाटतं बघा. थांब बाबा. हो का? इथं माग ओके.
राईटला घ्यायचं असेल की राईटला वाढायचं, लेफ्टला घ्यायचं असेल की लेफ्टला वाढायचं. बरं वाटतंय. मध्येच ते फास्ट पळतो. फास्ट पळल्यावर तर लय मजा येते. फुल हाऊस रायडिंगची मजा येते. गारले लागते. हा चलो चलो, मस्त आहे काश्मीर. इससे ज्यादा पहलगाम में मिलेगा क्या? नहीं आप भी बोल रहे हैं ना अभी. भाई आपल्या हातात कंट्रोल आहे आता, विषयच नाही. नाही दोरे त्याच्यात दोरे पकडायचे या. असं वाटतंय कंटिन्यू व्हिडिओ चालू ठेवावा. छोटे छोटे मुवमेंट्स मिस होत आहेत, बट काय करणार, चालू नाही ठेवू शकत कंटिन्यू. खूप गार लागते. वरती तर अजून गार असणार आहे. आता इथं घोड्यावरनं उतरून आम्ही पुढे चालत जाणार आहे. खाली मोठं ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवर जाणार आहे. खूप थंडी वाजते पण आम्ही घोड्याची राईड खूप भारी केली. खाली पायावर घसरत जा. कुणाला मारणार आहेस? माझा घे खाली, मी घसरत ऑटोमॅटिक चाललंय. मी स्केटिंग करत आहे. माझी कार कुठे आहे? माझी कार स्केटिंग कसं आहे मला मजेसाठी पण सजा घ्यायला लागते. मी आता तुम्ही म्हणताल आम्ही माझ्या करतोय, पण एवढे काट कसर करायला लागते, कसरत करायला लागते, तेव्हा कुठं माझे होत. बरोबर आहे. भाई पडला. थोडा हलकासा अरे इकडे तर काढ ना तू. अजय का आम्ही बर्फ खेळतो. हे सोपं आहे. पण फोन पाडला ना, फोन लपडा होईल. फोन असा उंच ठेवतो मी. त्याला मराठी कळतं होय. हो आमचं आहे ना, सगळ्यांसोबत मराठीच बोलतो. अरे फोटो पैसे घेतात. बुटा फक्त पुण्यातच नाही भेटत, इथं पण काश्मीरमध्ये पण भेटतो. तुम्ही फक्त खडकवासल्यालाच खावा, आम्ही काश्मीरमध्ये खाणार. गाडी में लेके जाएगा. थांबू नका, चला मंगेश. मी काय म्हणतो, आपण डायरेक्ट इथून खाली गेलो तर जाणार डायरेक्ट झुप जाईल सपाक. गाईज आम्ही सगळे चालत चाललेलो आहे. बघा गाईज, लवकर बघा. इथं फक्त आम्ही 5 जण आहे, बाकीची गँग मागे आहे. हळूहळू येते. हिमाई धावत आलेली आहे. अजून एक आलेली आहे आमची माकडं. स्केटिंग इथं स्केटिंग होती आहे.
मेमोरी है भाई, आपसे बात करने को बोल रहा है। तो खुद से निकलेगा बोलो, उसी से बात करो, उसको बनाने का बोलो। बघा ह्या पोरी बर्फात खेळत आहेत. हे थोडासा सूरज हे बघ. आजा मुरली आजा. बघा हे डायरेक्ट इथून खाली गेलेत. फुल डेंजर. खूप जास्त रिस्क घेत आहेत. आम्ही नाही एवढी रिस्क घेणार. ए डोक्यात बर्फ टाकलाय माझ्या कुणीतरी. मोबाईलवर उडवू नका. मोबाईलवर उडवू नका. मागं पडल ती. अरे भाई गारटली ना ती, अवघड होईल. थांब थांब थांब. आता डोक्यात टाकलाय. वरनं घाल पटकन. खूप मजा येते. माईक इथे माईक का गाईस, जेवढी मजा येते तेवढी त्यामुळं जपून. हे बघ कसे. हे चला खाली चला. गाइस फायनली स्नोफॉल भेटतोय. स्नोफॉल स्टार्ट झाला. स्नोफॉल स्टार्ट होतोय हळूहळू. तुम्हाला अजून ड्रीम कम्प्लीटेड. ट्रिप सक्सेसफुल. स्नोफॉल होतो काय. स्नोफॉल तुम्ही बघू शकता आता. आम्ही आता खूप मजा करणार आहे स्नोफॉल मध्ये. तुम्ही पण या सोनमर्गला आनंद घ्यायला स्नोफॉलचा लवकरात लवकर. मगाशी आम्ही तिथं होतो. आता तिथून असं खाली येऊन इथं आलं. हे फुल मोठं एक ग्राउंड आहे. इथं खूप जास्त स्नो साठलाय. खूपच. आणि एवढी थंडी वाजते. हां कार खूप थंडी वाजते. एवढा काय बोलायचं काय कळलं ना आता. गार लागतंय. मी सांगतो की गार लागते. सांग किती गार लागते. एवढा धूर येतोय की भरपूर गार लागते आम्हाला. आमचे पायातले सॉक्स वगैरे संपूर्ण भिजले आहेत. तर आम्हाला काय करू ते समजा ना. आता इकडे थंडी पण खूप वाढली आहे. त्यामुळे आता आम्ही थोड्या वेळाने खाली जाणार आहे. चला त्या झाडावर चढू. हा काश्मीर तिथंच ठेवलेत की. सगळ्यांनी एकदा तरी यायला पाहिजे. अगर किधर जन्नत होगी तो फॅमिली सोबत नका येऊ, मित्रांसोबत या. खतरनाक विषय झालेला आहे. माझ्या मित्रांनी त्याच्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज केलाय. हे आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं. हे म्हणजे सगळ्यांसाठीच सरप्राईज आहे. एक नंबर. इथे पण इथं येऊन यार सांगा ना. आता बोल. आप कौन है? आपका बड़ा साहब कौन है? ये है?
हा बरोबर हा बरोबर आता दोघांचा होतं कार एक्सप्रेशन्स अरे तुमची रिएक्शन बघा ना. आता आम्ही खालून सर्व फिरून आलोय. आता परत घोड्यांपाशी आलोय. हे आमचे मागासचे घोडे. ही याची बायको आहे वाटतं हा बायको आहे त्याची. कोण आहे ती? ही याची बायको आहे हे जातील पळून. जाऊ दे की आपलं आता आम्ही परत रिटर्न चाललेलो आहे घोड्यावर बसून. तो म्हणतोय जरा जपून जाताना जरा जास्त डेंजर असतं, पडू शकतो. आता आम्ही गार्डनपाशीच थांबलो होतो. वरून खाली आल्यानंतर इथं आम्ही खूप सारे रील्स काढल्यात. त्या रील्स तुम्हाला इंस्टाग्रामच्या चॅनलवर नक्की दिसतील. इंस्टाग्राम चॅनल फॉलो पण करा. तर आता आम्ही गाडीत बसलो आहे आणि सगळं आजचं ट्रिप कंप्लीट झाले फिरून. आता मी इथून हॉटेलला जाणार आहे. फायनली आता आम्ही हॉटेलवर पोचलो आहे. खूप दमलोय. आता आराम करणार आहे. जेवण करणार आणि आराम करणार. जरा मित्रांची हालत दाखव. सगळे दमलेत. आम्ही जेवायला आलो होतो. सेकंड डेचं लास्ट डिनर झालेलं आहे आणि आता आम्ही झोपायला जाणार आहे. सो सेकंड डे संपलेला आहे. टाटा बाय बाय. वेट फॉर थर्ड डे.